तुम्हाला, मी त्या तुम्ही महिलेला आहे जर ना जरा तो विनयभंग जाऊन करत कायदा होतो, वाचा तर की बाकीचे विनयभंग पत्रकार कशा काय कशा करत प्रकारे होते? होतो, महिलेचा विनयभंग कशा अहो, कशा प्रकारे सगळे होतो. कायदे करा आणि त्याचेच तर पाठराखण करून महिलांना पुढे करतात. महिलांचे ढाल म्हणून वापर आणि केला एकटी जातो. आमचीच महिला पत्रकार नव्हती, अहो, तिकडच्या अशी इतर नाही, या महिलांनी पण देशातल्या तुमच्यावर सगळ्या, ऑब्जेक्शन घेतले, अहो या तिकडच्या देशातले इतर सगळे महिलांनी कॉर्पोरेट पण तुमच्यावर कंपन्या ऑब्जेक्शन घेतले. महिलांचा ढाल म्हणून वापर करतात, पुरुषांना जॉब देत नाहीत आणि महिलांना ह्याच्यासाठी जॉब दिले जातात. हे तुम्हाला असं वाटतं. आमच्याकडे अवघड आहे, अवघड आहे. तुम्हाला माहितीये का महिलांना जॉब देतात म्हणजे काय म्हणणार आहे तुमचं? हा? तुम्ही हे आता अनेक काय बोललात, व्हिडिओमध्ये किती टाकलेलं अश्लील आहे बोललात का? तुम्हाला कळतं का? फक्त काय? महिलांना जॉब दिले जातात, पुरुषांना अहो, जॉब ढाल दिले म्हणून जात नाही. वापर करता. नाही अश्लील बोलताय तुम्ही. अहो, हे बाकीचे, म्हणजे अहो, अश्लील recording, हे अहो, अजून नाही, अश्लील आहे तुमचं बोलणं, की अहो, फक्त अगदी अश्लील स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी महिलांना जॉब दिले जातात. सगळं मी तुमच्यासारखं तुम्ही स्वतःला समाजसेवक म्हणता आणि तुम्ही म्हणता की महिलांना फक्त फायद्यासाठी जॉब दिले जातात. तुमच्या आया बहिणींना जॉब नाही मिळाले का कुठे? तुमच्या आया बहिणींना जॉब नाही मिळाले का कुठे? हा माझा पहिलेपासून आरोप आहे आणि अजूनही मी त्याच्यावर ठाम तुमच्या आई बहिणीला कुठे जॉब नाही मिळाले का त्यांना पण फायद्यासाठी जॉब मिळाले? आता किती अश्लील बोललात तुम्ही. एका बाईला फक्त फायद्यासाठी जॉब मिळतो, पुरुषाला मिळत नाही. गुन्हा दाखल करा, त्याच्यावरही गुन्हा दाखल करा वेगळा. हो करा. कोर्टात भेटू आता, पंडितजी कोर्टात भेटेल. 100% ताई, 100%